नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के इन मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे महाराष्ट्र पोलीस भरती संबंधीचे अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न। या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही पोलीस भरती परीक्षेची तयारी करत असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आम्ही पोलीस भरती संबंधी रेग्युलर व्हिडिओज या चॅनलवर अपलोड करत असतो। तर मित्रांनो, चला आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भारतातील खाऱ्या पाण्याचा तलाव खालीलपैकी कोणता आहे? या चारपैकी खाऱ्या पाण्याचा तलाव कोणता आहे? तर बघा, राजस्थानमधील सांभार तलाव हा खाऱ्या पाण्याचा तलाव आहे। तर बघा, दाल तलाव, हुसेन सागर तलाव आणि नैनीताल तलाव हे सर्व तिन्ही गोड्या पाण्याचे तलाव आहेत। आता बघा, दाल तलाव कुठे आहे? तर तो आहे जम्मू काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये। नंतर हुसेन सागर तलाव आहे तेलंगणामध्ये आणि नैनीताल तलाव आहे उत्तराखंडमध्ये। ओके, सांभार तलाव तुम्हाला मी सांगितलं जो की राजस्थानमध्ये आहे। प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया आता। भारतात बॉक्साइट धातूचा मोठा साठा ॲल्युमिनियम बनवण्यासाठी वापरला जातो। हा साठा देशाच्या कुठल्या भागात सर्वात जास्त प्रमाणात आहे? बॉक्साइटचा सर्वात मोठा साठा आढळतो ओडिसा, ठीक आहे, लक्षात ठेवा, ओडिसा या राज्यामध्ये। प्रश्न क्रमांक 3 काय बघा, खालीलपैकी काय राजस्थान राज्यामध्ये नाही? तर बघा, चित्तोडगड किल्ला तुम्हाला माहितीच असेल राजस्थानमध्ये आहे। नंतर हवा महल पण, जयपूरचा हवा महल, प्रसिद्ध हवा महल हे देखील राजस्थानमध्येच आहे। जुनागड किल्ला देखील राजस्थानमध्येच आहे। पण बघा, आग्रा किल्ला ऑप्शन बी हा राजस्थानमध्ये नाही आहे, तर तो कुठे आहे? यूपी, उत्तर प्रदेशमध्ये आहे। ठीक आहे, त्याचा फोटो तुम्ही इथे बघू शकता, यूपी मध्ये आहे हा आग्रा। प्रश्न क्रमांक 4 काय बघा, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान टिंबटिंबामध्ये आहे। जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे ऑप्शन बी, उत्तराखंड या राज्यामध्ये, लक्षात ठेवा, उत्तराखंड राज्यामध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। खालीलपैकी काय आग्रा शहरात नाही आहे? आग्रा, तर बघा, आग्रा किल्ला आपण बघितला जो की आग्रा शहरामध्येच आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, अंगुरी बाग देखील आग्रा शहरामध्ये आहे आणि ताजमहल तुम्हाला माहितीच आहे आग्रा शहरामध्ये आहे। पण हा लेण्याद्री लेणी आहे ना, लेण्याद्री लेणी जी की आग्रा शहरामध्ये नाही, तर ती महाराष्ट्राच्या पुणे शहरामध्ये आहे, सॉरी पुणे जिल्ह्यामध्ये आहे। ओके, प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया आता। तामिळनाडूला किती राज्यांची सीमा लागून आहे? तामिळनाडू पटकन कुठे आहे? तामिळनाडू, तर हा बघा साऊथ मध्ये आहे, दक्षिणेकडे तामिळनाडू आहे। आणि किती राज्यांची सीमा लागलेली आहे? तर बघा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ अशा 3 राज्यांची सीमा ही तामिळनाडू या राज्याला लागून आहे। प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। सध्या भारतातील स्वदेशांतर्गतची सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी कोणती आहे? डोमेस्टिक एअरलाईन, सर्वात मोठी डोमेस्टिक एअरलाईन आहे भारतातील इंडिगो, लक्षात ठेवा, एअर इंडिया नाही, इंडिगो। ठीक आहे, सर्वात मोठी, जवळजवळ 48% मार्केट शेअर भारतातील हे इंडिगो जवळ आहे। त्याच्यानंतर येतो दुसऱ्या नंबरला स्पाइस जेट आणि तिसऱ्या नंबरला आहे एअर इंडिया। ठीक आहे, देशांतर्गत विचारल्या, देशांतर्गत। जर इंटरनॅशनल देशाबाहेरील विचारलं असतं तर एअर इंडिया टॉपला आहे, पण देशांतर्गत इंडिगो, ठीक आहे, 48% मार्केट शेअर सोबत सर्वात मोठी कंपनी आहे ही भारतातील। प्रश्न क्रमांक 8 काय बघा, सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये गवा जोशी यांनी कुठे केली? गवा जोशी म्हणजे कोण? गणेश वासुदेव जोशी यांनी कुठे केली होती? तर बघा, सार्वजनिक सभेची स्थापना 1870 ला केली होती, पुण्याला, ऑप्शन बी। ठीक आहे, गणेश वासुदेव जोशी यांनी। प्रश्न क्रमांक 9 काय बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न, नेहमी प्रश्न विचारतात। गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून कधी स्वतंत्र झाला? गोवावर जवळजवळ 450 वर्ष हे पोर्तुगीजांनी कब्जा केला होता गोवावर। ठीक आहे, जे की 19 डिसेंबर 1961 ला भारतामध्ये सामील करून घेतलं गेलं। ठीक आहे, लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा, 19 डिसेंबर 1961। बघा पुढचा प्रश्न काय दिलाय, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचा सिंह म्हटलं की बघा, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न काय आहे बघा, महत्वाचा प्रश्न आहे बघा, आपण जगातील सर्वात कमकुवत चलन कोणते आहे? सर्वात कमकुवत चलन म्हणजे वीक करन्सी ही आहे इराणियन रियाल, इराणियन रियाल। बघा, तुम्हाला सांगायचं झालं तर एक
भारतीय रुपया म्हणजे INR बरोबर किती माहिती आहे का तुम्हाला? तर 561 इराणियन रियाल. इराणियन रियाल एवढं असतं ते. ठीक आहे, एवढं कमकुवत आहे. आणि डॉलर सोबत जर तुलना केली तर बघा $1 बरोबर 42,250 इराणियन रियाल. ठीक आहे, $1 म्हणजे 42,250 इराणियन रियालच्या समान असतं $1. म्हणजे समजू शकता तुम्ही की किती कमकुवत आहे हे चलन. ठीक आहे, ऑप्शन बी उत्तर येईल. सर्वात कमकुवत चलन आहे इराणियन रियाल. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 12 कडे वळूया. अंदाजपत्रक सर्वप्रथम कुठे सादर करण्यात येते? तर बघा, अंदाजपत्रक सोपा प्रश्न आहे. हे लोकसभेमध्ये सर्वप्रथम सादर करण्यात येते. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न काय बघा, संविधानामध्ये अंदाजपत्राचा उल्लेख कोणत्या नावाने करण्यात आला आहे? तर बघा, संविधानामध्ये अंदाजपत्राचा उल्लेख हा ऑप्शन सी वार्षिक आर्थिक विवरणपत्रक, लक्षात ठेवा, वार्षिक आर्थिक विवरणपत्रक म्हणून करण्यात आला आहे अंदाजपत्राचा उल्लेख. पुढचा प्रश्न काय बघा, प्रश्न क्रमांक 14. प्रणव मुखर्जी भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी. तर बघा, प्रणव मुखर्जी हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते. लक्षात ठेवा, 13वे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी. आणि आता आहेत रामनाथ कोविंद जे की 14वे. ठीक आहे, 14वे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद आणि 13वे होते प्रणव मुखर्जी. प्रश्न क्रमांक 15 बघा काय दिलंय. मी पत्र लिहित असे या वाक्यातील काळ ओळखायचं आहे तुम्हाला. कोणतं काळ येईल? मी पत्र लिहित असे हे एक अपूर्ण भविष्यकाळ येईल. ऑप्शन डी, अपूर्ण भविष्यकाळ येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती परीक्षेची लवकरच तारीख जाहीर होणार आहे. आणि जर तुम्ही पोलीस भरती परीक्षेची तयारी करत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही पोलीस भरती संबंधी रेग्युलर व्हिडिओज आमच्या या GK इन मराठी चॅनलवर अपलोड करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत ही आमची वेबसाईट आहे gkinmarathi.com. या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला मी जे प्रश्न व्हिडिओमध्ये घेतो हे सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या या वेबसाईटवर भेटून जातील. तर चला मग आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 16 IMP क्वेश्चन आहे. हा देखील महत्वाचा प्रश्न आहे बघा, लक्ष देऊ नाही का. दोन शब्द जोडताना कोणत्या विराम चिन्हाचा वापर केला जातो? दोन शब्द जोडताना. तर बघा, दोन शब्द जोडताना म्हणजे घरदार किंवा पाळा पाचोळा असे दोन शब्द जोडताना आपण संयोग चिन्ह वापरतो. संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे कसं लिहितात संयोग चिन्ह? तर बघा, याला संयोग चिन्ह म्हणतात. घरदार किंवा पाळा पाचोळा मी उदाहरण दिलं तुम्हाला, त्यासाठी हे संयोग चिन्ह वापरतात. आता विरामचिन्हाचा उल्लेख झालाय तर पटकन जी विरामचिन्ह आहेत कोणती कोणती ती आपण जाणून घेऊया. पूर्णविराम तुम्हाला माहितीच असेल, असं लिहितात. अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्हे, नंतर संयोग चिन्ह आपण बघितलंच, नंतर लोप चिन्ह, विकल्प चिन्ह आणि अपसरण चिन्ह देखील लक्षात ठेवा. अपसरण चिन्ह देखील विचारतात की अपसरण चिन्हाचा वापर कुठे होतो वगैरे. ठीक आहे, तर ही विराम चिन्ह आहेत. महत्वाची स्लाइड आहे, लिहायचा कंटाळा येत असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. महत्वाची स्लाइड आहे. विराम चिन्हाचे प्रकार सर्व मी तुम्हाला इथे सांगितले. प्रश्न क्रमांक 17 बघा काय दिलंय. 1906 मध्ये डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली होती विठ्ठल रामजी शिंदे यांनी. ऑप्शन डी इथे उत्तर आहे. लक्षात ठेवा, कधी केलेली स्थापना असं देखील विचारतील. तर 1906 मध्ये केली होती. कोणी केली होती? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी. प्रश्न क्रमांक 18 बघा. 1896 मध्ये अनाथ बालिका आश्रमाची स्थापना कोणी केली? अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली होती. ऑप्शन बी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1896 मध्ये अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली. पुढचा बघा, महत्वाचा प्रश्न आहे देखील हा देखील. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर टिंब यांच्या प्रयत्नामुळे अस्पृश्यांसाठी खुले झाले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे ऑप्शन डी साने गुरुजी, लक्षात ठेवा. ऑप्शन डी साने गुरुजींच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यांसाठी खुले झाले होते. वळूया आता आपल्या 20व्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र ॲज लिंग्विस्टिक प्रोव्हियन्स हा ग्रंथ कोण लिहिला? सोपा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक प्रोव्हियन्स हा ग्रंथ लिहिला होता. ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ओके. प्रश्न क्रमांक 21 काय बघा. राजश्री शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस या वसतिगृहाची स्थापना कधी केली? व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस महत्वाचा प्रश्न आहे, नसेल माहिती तर लिहून घ्या. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केली होती 18 एप्रिल 1901 ला. ऑप्शन डी. वळूया 22व्या प्रश्नाकडे. इंद्रप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? इंद्रप्रकाश.
तर बघा इंद्रप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक होते विष्णू शास्त्री पंडित. नसेल माहिती तर पटकन लिहून घ्या, इंद्रप्रकाश विष्णू शास्त्री पंडित. प्रश्न क्रमांक 23 बघा, हा देखील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, नेहमी विचारतात. काय प्रश्न आहे बघा, पुणे येथे आर्य महिला समाज नावाची संस्था कोणी सुरू केली? आर्य महिला समाज ज्याची स्थापना केली होती पंडिता रमाबाई यांनी. ऑप्शन डी, पंडिता रमाबाई यांनी कधी केली होती? तर 1882 मध्ये. ठीक आहे. दुसरा एक प्रश्न विचारला जातो की आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा आर्य समाजाची स्थापना केली होती दयानंद सरस्वती यांनी 1875 ला. ठीक आहे. पहिली आर्य समाजाची स्थापना झाली दयानंद सरस्वती यांनी केली 1875 ला, आणि 1882 ला आर्य महिला समाजाची स्थापना केली पंडिता रमाबाई यांनी. प्रश्न क्रमांक 24 काय बघा, राजश्री शाहू महाराज यांनी माणगाव येथे अस्पृश्यांची पहिली परिषद कधी भरवली? अस्पृश्यांची पहिली परिषद राजश्री शाहू महाराजांनी भरवली होती. ऑप्शन बी, 20 मार्च 1920 ला. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 25 काय बघा, द राईज ऑफ सॉक्रेटिस असे कोणाचे वर्णन केले जाते? द राईज ऑफ सॉक्रेटिस असे वर्णन केले जाते. ऑप्शन ए, म गो रानडे यांच्या, न्यायमूर्ती म गो रानडे यांचे द राईज ऑफ सॉक्रेटिस असे वर्णन केले जाते. प्रश्न क्रमांक 26 काय बघा, क्रांतिकारांची भूमिका सोडून अध्यात्माकडे वळलेली व्यक्ती कोण? क्रांतिकारांची भूमिका सोडून अध्यात्माकडे वळलेली व्यक्ती म्हणजे ऑप्शन सी, अरविंद घोष. प्रश्न क्रमांक 27 बघा, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे बघा, पिनाका मार्क 2 क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर पर्यंत आहे? पिनाका मार्क 2 बघा शकता, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही. तर या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही ऑप्शन सी 75 किलोमीटर पर्यंत आहे. लक्षात ठेवा, एवढ्या लांब जाऊ शकते हे क्षेपणास्त्र पिनाका मार्क 2. प्रश्न क्रमांक 28 काय बघा, नव्या राष्ट्रीय भरती संस्थेच्या परीक्षेमार्फत नोकरी देणारे पहिले राज्य कोणते? नव्या राष्ट्रीय भरती संस्थेच्या परीक्षेमार्फत नोकरी देणारे पहिले राज्य म्हणजे ऑप्शन सी, मध्य प्रदेश. बघा 29वा प्रश्न काय दिलाय, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे विचारल्या तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे सिकंदराबाद. ऑप्शन सी. फोटो बघू शकता तुम्ही त्या रेल्वे स्टेशनचं. सिकंदराबाद, तेलंगणामधील सिकंदराबाद हे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. चला आजचा शेवटचा प्रश्न काय बघा, कोल्ड ड्रिंक्स मध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते? सांगा बघू, कोल्ड ड्रिंक मध्ये कोणते ऍसिड असते? तर बघा कोल्ड ड्रिंक मध्ये कार्बोलिक ऍसिड असते. ऑप्शन डी, कोल्ड ड्रिंक मध्ये हे कार्बोलिक ऍसिड असते. लक्षात ठेवा, कार्बोलिक ऍसिड असते. तर बघा 30 प्रश्न बघितले आपण पोलीस भरती संबंधी. या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून सांगा. सगळे प्रश्न महत्त्वाचे होते. तुम्हाला हे सर्व प्रश्न gknmarathi.com या आपल्या वेबसाईटवर भेटून जातील. तिथून तुम्ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकता या प्रश्नांची. तसेच बघा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की हिवतापासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा उपद्रव टाळण्यासाठी टिंब या माशांचा वापर आता सर्वसामान्य होऊ लागला आहे. बघा 4 ऑप्शन आहेत. तुम्हाला उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. ओके, तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. टेलिग्राम चॅनल आहे आपला हा रोहित म्हात्रे अकॅडमी. अजून जॉईन केला नसेल तर हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला सर्व अपडेट्स या चॅनलवर भेटून जातील. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया GK मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.